तर प्रथमेश, तुम्ही कधी ठरवलं की मला परदेशात जाऊन अब्रॉड एज्युकेशन, ज्याला परदेशात शिक्षण म्हणतो, हे, आणि तुम्हाला त्याच्याबद्दलचे आव्हान काय आले याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. मागच्या 2 वर्षापासून मी लेक्चरशिप करत होतो सोलापूरमध्ये, आणि एका वेळेला वाटलं की मला पुढे शिकायची आता एक ओढ आहे, निर्माण झालेली आहे, आणि त्यासाठी मी बेस्ट ऑप्शन्स एक्सप्लोर करत होतो भारतामध्ये. तेव्हा नशिबाने मला सोलापूरमध्येच ॲलिफ ओव्हरसीज ची ब्रांच संकेत सरांनी सुरू केली. मी माझं नशीब समजेन की त्याच फेजमध्ये जेव्हा मी स्टडी अब्रॉडचा विचार करत होतो मार्च 2024 तेव्हा मला माझी संकेत सरांची गाठ पडली, आणि त्यांचं मोटिवेशन आणि त्यांच्या गायडन्समुळं मला वेगवेगळे कोर्सेस कळले, मी काय काय करू शकतो. माझं त्यांनी पूर्ण प्रोफायलिंग केलं. त्या प्रोफायलिंगमधून त्यांनी सॅप नावाची एक टेस्टसुद्धा घेतली. तर त्याच्यामध्ये मला माझ्या पर्सनॅलिटी ट्रेट्स कळले, माझं पर्सनॅलिटीचं स्वॉट ॲनालिसिस केलं त्यांनी, आणि त्याच्यावरून मला एक्झॅक्टली खूप चांगल्या पद्धतीनं कळू लागलं की मी भविष्यात काय केलं पाहिजे जेणेकरून मी पण स्वतः मेंटली पीसफुल एका फेजमध्ये असेल, प्लस माझं अर्निंग पण त्या म्हणजे लेवलचं असेल. तर ही माझी इनिशियल जर्नी होती संकेत सरांसोबत, जे ॲलिफनी आणि संकेत सरांमुळे खूप सुखकर झाली.